जास्त पगार असणं किंवा जास्त उत्पन्न असणं हे फायनान्शियली फ्री होण्यामागचं किंवा श्रीमंत होण्यामागचं कारण आहे असं तुम्हाला वाटतं का? तर हे नाही आहे. तुम्ही हे पैसे मॅनेज कसे करता यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. यासाठी मी तुम्हाला एक रूल सांगणार आहे, जो रूल आहे 20-50-30 रूल. ह्या रूलप्रमाणे जेव्हा कधी उत्पन्न येतं त्यावेळी पहिल्यांदाच त्यातले 20% पैसे हे सेविंगकडे, गुंतवणुकीकडे गेले पाहिजेत. उदाहरणार्थ इन्शुरन्स प्लॅनिंग, इमर्जन्सी प्लॅनिंग, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म प्लॅनिंग याकडे 20% पैसे गेले पाहिजेत आणि 50% पैशामध्येच तुमचे घरखर्च भागले पाहिजेत. घरखर्च म्हणजे EMI, रेंट या सगळ्या गोष्टी ह्या 50% मध्येच मॅनेज झाल्या पाहिजेत आणि उरलेले 30% जे आहेत ते पैसे तुमच्या इच्छांसाठी तुम्ही दिलखुलासपणे खर्च करू शकता. कारण जगायचं तरी कधी? उदाहरण सांगायचं झालं तर तुमचं उत्पन्न जर 1,00,000 रुपये असेल तर त्या 1,00,000मधले 20,000 रुपये पहिल्यांदाच आपल्या इन्व्हेस्टमेंटकडे, सेविंगकडे वळते झाले पाहिजेत. कारण महिन्याच्या शेवटी काहीही उरत नाही हे तुम्हीसुद्धा फेस केलेलं असेल. आणि 50%मध्ये म्हणजे 50,000मध्ये तुमचे सगळे घरखर्च म्हणजे EMI, रेंट आणि घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज झाल्या पाहिजेत. आणि उरलेले 30,000 रुपये जे आहेत यामध्ये तुमच्या सहली एखादी वस्तू घेणं या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आणि एखाद्या महिन्यामध्ये जर हे 30% पैसे आपण सेव्ह नाही करू शकलो तर त्या महिन्यातल्या इच्छा आपण पुढच्या महिन्यामध्ये किंवा पैसे साठवूनच पूर्ण केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जर आपण प्लॅनिंग केलं तर हा जो 20-50-30%चा रूल आहे, हा रूल आपल्याला श्रीमंत होण्यामध्ये मदत करू शकतो. तुम्हाला हा रूल माहीत होता का? आणि या पद्धतीनं तुम्ही तुमचं प्लॅनिंग करता आहात का? नक्की कमेंट